शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारू की तिसरी आघाडीमध्ये कशा स्वरूपाची असेल आणि आपण जाणार आहात का? भाऊ, तिसरी आघाडीचा प्रश्न समोर येतो. विधानसभा निवडणूक आल्या तर तिसरी आघाडीचं स्वरूप कसं असेल आणि आपण तिसरी आघाडी कशी स्थापन करणार? हा विचार माझ्या डोक्यात किंवा आमच्या काही सहकाऱ्यांच्या डोक्यात असा आला की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची पॉलिटिकल रोडमॅप उभी राहिली पाहिजे. कारण शेतकऱ्यांचे प्रश्न कायमच दुर्लक्षित राहिलेले आहेत. कोणताही पक्ष शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त चवीपुरता आणि निवडणुकीपुरता चघळतो, पण निवडून गेल्यावर किंवा सरकार आल्यावर त्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतं. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. म्हणून जसं जातीची वोट बँक असते, धर्माची असते, पक्षाची असते, पंथाची असते, तशा पद्धतीनं एक शेतकरी शेतमजुरांची एक पॉलिटिकल वोट बँक उभी राहिली पाहिजे, जेणेकरून दबावगट एक जर तयार झाला तर शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून निवडणुका होतील असं आमच्या डोक्यात आहे. आणि आमच्या डोक्यात असं आहे की पर्याय शेतकऱ्यांना आपण देऊ शकलो पाहिजे. म्हणून वेगळ्या वेगळ्या भागामध्ये आम्ही काम करणारे जे सगळे नेते मंडळी आहोत, सगळे जर का एकत्रित झाली चळवळीतले लोक, एक चांगला फ्रंट महाराष्ट्रामध्ये उभा राहू शकतो आणि त्या दृष्टीनं आमची चाचपणी सुरू आहे. या तिसरी आघाडीमध्ये असे कोणकोणते नेते राहणार तुमच्यासोबत? छत्रपती शाहू महाराजांची आपली चर्चा झाली नाही, छत्रपती संभाजीराजेंशी काही माझी चर्चा झाली नाही. मी परवा वाढदिवसाच्या निमित्तानं बच्चू भाऊंची जेव्हा भेट झाली तेव्हा ते म्हणाले की तुमच्या डोक्यात काय, तर मी सांगितलं की एखादा फ्रंट उभा राहिला पाहिजे, वेगवेगळ्या चळवळीत काम करणाऱ्या लोकांना एकत्रित आणणार आहे. त्यामुळे माझ्या डोक्यात मी छत्रपती संभाजी महाराजांशी बोललो आहे, एवढीच प्राथमिक चर्चा झाली. अजून ती चर्चा काही पुढे गेली नाही. पण मी अगोदरच साताऱ्यामध्ये निवडणुकीचा निकाल लागण्याआधी बोललो की मी राज्याचा दौरा करणार आहे आणि वेगळा पर्याय महाराष्ट्राला देण्याचा आम्ही विचार करतो आहे. वेगळ्या वेगळ्या चळवळीत काम करणारे सगळ्या लोकांना एकत्रित आणून महाराष्ट्राला एक चांगला पर्याय तरुणांच्या दृष्टीनं, शेतकरी शेतमजूर महिलांच्या दृष्टीनं देण्याचा आमचा विचार आहे. छोटे छोटे घटकपक्ष एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आंबेडकर यांना सोबत घेणार नाही. आदरणीय बाळासाहेबांशी अजून त्या संदर्भात कुठली चर्चा झालेली नाही. तर आता या काळामध्ये तुम्ही विधानसभेमध्ये उतरणार आहात तिसरी आघाडी म्हणून, आणि विद्यमान खासदार जे आहेत आता बुलढाणा जिल्ह्याचे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी तुमच्यावर एक टीका केली आहे की ते मीडिया प्रोडक्ट आहे आणि त्यांनी विधानसभेमध्ये उमेदवार उभे करून दाखवाच. हे बघा, प्रतापराव जाधवांना नशिबानं मिळालं आणि माझं त्यांना आव्हान आहे की माझ्यासारखे तुम्ही अपक्ष निवडणूक लढवून दाखवा, तुमचं डिपॉझिट तरी शिल्लक राहील. प्रत्येक वेळी त्या भाजपच्या भरोशावर निवडून आले, ते स्वतःच्या भरोशावर प्रतापराव जाधव कधी निवडून आले? एकदा तरी आले का? प्रत्येक वेळी भाजपचा आधार त्यांना लागला. ज्या उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना एकदा मंत्री केलं होतं, राज्यमंत्री, त्यांना एवढे वर्ष तिकीटं दिले, निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले, त्यांच्या पाठीत खंजीर त्यांनी खुपसून बेमानी करून ते तिकडं गुवाहाटीला पळून गेले. ते काय आम्हाला नैतिक त्याची भाषा शिकवतील? हजारो कोटीची माया त्यांनी भ्रष्टाचाराच्या खंडण्यात तोड्या करून जमवली आणि त्यांनी माझ्यावर टीका करावी का? अहो, मी लय गरीब माणूस आहे, मी फटका माणूस आहे. प्रतापराव जाधवांना केंद्रीय राज्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा रविकांत तुपकरांवर सारखी टीका करावी लागते. याच्यात तुम्ही समजून घ्या सगळं काय ते. आणि मला मीडिया कायमच मदत करत आलेला आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हा चळवळीतल्या लोकांच्या पाठीशी उभा राहतो, सामान्यांच्या पाठीशी उभा राहतो. आजही या सगळ्या भ्रष्टाचारी व्यवस्थेमध्ये लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरच लोकांचा विश्वास आहे. कारण मीडिया सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत असतो. प्रतापराव जाधवांना तर माझं बाईट घ्या म्हणून 10 वेळा फोन करावा लागतो पत्रकारांना, ते काय सांगतील? आणि अकोल्याला जाऊन त्यांनी माझ्यावर टीका केली. तिथे एक जैन जवान शहीद झाले, वीरमरण त्यांना आलं. शोककळ अकोला जिल्ह्यात पसरलेले असताना त्यांना हारतुरे घेताना थोडे काही वाटलं नाही. त्यांनी त्या जवानाच्या घरी जायला पाहिजे होतं, शहीद जवानाच्या घरी. त्यांना माझ्या काय झालं, त्यांना म्हणजे पोटसूळ उठलाय माझ्या नावाचा. वास्तविक पाहता मी काहीच नाही, मी तर ग्रामपंचायतचा बी सदस्य नाही आहे. पण महाविकास आघाडीच्या उमेदवारावर ते टीका करत नाही, ते टीका कंटिन्यू माझ्यावर करतात. याचा अर्थ माझ्यामुळं त्यांच्या बुडाखाली किती आग लागलेली हे सिद्ध होतं. आणि प्रतापराव जाधवांच्या टीकेला मी गांभीर्यानं घेत नाही. त्यांच्या टीका म्हणजे काहीतरी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी ते असं बोलत असतात. तिसरी आघाडी स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कितपत यश मिळू शकते असं वाटतं? नाही बघा, एक क्रिकेटचं आणि राजकारणाचं सारखं आहे. सूर्याने कॅच घेतली, तिथून टर्निंग पॉईंट ठरला. भारताच्या हातातून गेलेली मॅच जिंकून आली. अमेरिकेसारखा नवीन संघ यावेळेला चांगला खेळला, असं काही नाही आहे. नवीन खेळाडूंना हलक्यात घेण्याची आवश्यकता नाही. आणि मला असं वाटतं की राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. तशा पद्धतीनं आता कोणाला वाटलं होतं आम्ही अपक्ष उभं राहून फाईट करू म्हणून? लोक तर हसत होते आम्हाला. हेच प्रतापराव जाधव असायचे 10,000 मतं घेणार नाही म्हणे, आणि आता 2.5 लाख मतं घेतल्यावर आता म्हणतात ते त्यांना सहानुभूतीने मिळाले. म्हणजे हे लोक नावं ठेवत असतात. सुरुवातीला हे म्हणले हा लढणारच नाही रविकांत तुपकर, मग म्हणले हा विड्रॉल करणार, मग म्हणले याला 10,000 मतं पडणार, मग आता 2.5 लाख मतं पडल्यावर म्हणले
नाही ते सोयाबीनला भाव नसल्यामुळे पडले. अरे 22 वर्ष झालं मी घरादारावर तुळशीपत्र ठेवून लढतो. आम्ही काय गोट्या खेळतो का? घरादारावर तुळशीपत्र ठेवून पोलिसाचा मार खाऊन तुरुंगवाले यांच्या आशीर्वादानेच आम्हाला तुरुंगात जावं लागलं अनेक वेळा. म्हणून आम्ही डगमगलो नाही. मला असं वाटतं की सगळे जर का चळवळीत काम करणारे लोक एका ठिकाणी आले तर महाराष्ट्रामध्ये चांगला पर्याय उभा राहू शकतो आणि त्याला यशही मिळू शकतो. ते तिसरी आघाडी जर झाली स्थापन आणि आता सगळेजण मोदी सरकार किंवा NDA सरकारला विरोध करताय, त्यासाठी एक महाविकास आघाडी तयार झाली. पण त्यात पुन्हा आणि तुम्ही तिसरी आघाडी तयार करून महायुतीला मदत करण्याचा प्रयत्न करत कसं काय होईल? म्हणजे काय आमच्यासारख्या लोकांनी निवडणुका लढायच्याच नाही का? म्हणजे हा आरोप आमच्यावर का होतो मला सांगा. पक्षाच्याच लोकांचं चांगलं असतं का सगळं? आता सांगलीमध्ये विशाल पाटलांच्या विरोधात जे पैलवान उमेदवार होते शिवसेनेचे महाविकास आघाडी, त्यांना 60,000 मतं पडले ना. मग त्यांनी नुकसान नाही केलं का विशाल पाटलांचं? अनेक प्रस्थापित पक्षांचं डिपॉझिट जप्त होत असतं. तिथे अपक्ष उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून आले किंवा त्यांनी फाईट केली, असं थोडंच म्हणता येईल. हे म्हणणं म्हणजे चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर अन्यायकारक आहे. आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जे नाराज लोक आहेत किंवा ज्यांना तिकीटे मिळणार नाही असे लोक आमच्या संपर्कात आहेत. तर हे आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर होते, जे शेतकऱ्यांची वोट बँक तयार करून केंद्रस्थानी त्यांना न्याय मिळवण्याचा प्रयत्न या माध्यमातून तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे असं त्यांचं मत आहे. कॅमेरामन सुनील मोरेसर, मी संजय जाधव, साम TV बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.